RTE ॲडमिशनच्या संदर्भात जे पालकवर्ग आहे, ज्या गोष्टीची अतिशय आतुरतेने वाट बघत होता ती अपडेट आपल्याला मिळालेली आहे. ती म्हणजे ॲप्लिकेशन भरण्याची जी डेट आहे ती वाढून मिळणार होती, ती मिळाली आहे का? तर त्याचं उत्तर आहे हो. आपल्याला ॲप्लिकेशन करण्यासाठी जी आहे ती मुदतवाढ आपल्याला या ठिकाणी वाढून मिळालेली आहे आणि तसं रीतसर आपल्याला RTEच्या वेबसाईटवरती 11 नंबरच्या मुद्द्यामध्ये आपल्याला हे दिसून येत आहे की 18/3/2026 जी आहे ॲप्लिकेशन करण्याची जी मुदतवाढ आहे ती मिळालेली आहे. अजून एक जो बदल RTEच्या निर्णयामध्ये झाला होता तो म्हणजे 1 किलोमीटर अंतरावरचा जो निर्णय होता तो मात्र आपल्याला या ठिकाणी वेबसाईटवरती बघायला मिळत नाही आहे की 2026-27साठी 4 नंबरच्या मुद्द्यामध्ये आपण बघू शकतो की 2026-27साठी फक्त 1 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळा उपलब्ध होतील असं या ठिकाणी नमूद करण्यात आलं होतं आणि तो निर्णय मात्र या ठिकाणी आपल्याला जसाच्या तसा बघायला मिळत आहे. होऊ शकतं की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसेल की जो आहे 3 किलोमीटरच्या अंतराचा जो निर्णय आहे तो या ठिकाणी लागू करण्यात येईल आणि तसा तो आपल्याला वेबसाईटवरती बघायला देखील मिळेल. त्यानंतर आपल्याला जो आहे तो RTEच्या ॲप्लिकेशन्सचा किंवा RTEचे जे अर्ज आहेत त्यांचा स्टेटस आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हानिहाय किती शाळा ज्या आहेत त्या RTE अंतर्गत येतात आणि त्या ठिकाणी किती व्हॅकन्सीज आहे आणि किती फॉर्म भरले गेलेले आहेत त्याचे जे आहे ते डिटेलमध्ये आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिला जो जिल्हा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तो आहे अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये 348 स्कूल्स ज्या आहेत त्या RTE अंतर्गत आहेत आणि त्या ठिकाणी व्हॅकन्सीज ज्या आहेत त्या 3765 असून अर्जाची जी संख्या आहे आत्तापर्यंतची ती आहे 5970 या ठिकाणी आपण बघू शकतो. तर ही आपण लेटेस्ट अपडेट बघत आहोत की आत्तापर्यंत किती स्कूल या RTE अंतर्गत आहेत, किती व्हॅकन्सीज आहेत आणि आत्तापर्यंत किती लोकांनी त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये 185 स्कूल्स आहेत RTE अंतर्गत, 2056 व्हॅकन्सीज असून त्या व्हॅकन्सीजसाठी 4232 इतके ॲप्लिकेशन आपल्याला बघायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 2027 स्कूल्स आहेत, 2626 व्हॅकन्सीज त्या ठिकाणी असून 5987 इतके ॲप्लिकेशन्स आत्तापर्यंत मिळालेले आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये 87 स्कूल्स असून 925 व्हॅकन्सीजसाठी 2149 इतके अर्ज मिळालेले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये 214 स्कूल्स RTE अंतर्गत असून 2425 इतक्या व्हॅकन्सीज असून 4222 अर्ज आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 226 स्कूल्स RTE अंतर्गत येतात, 2933 व्हॅकन्सीज असून 4142 जे आहेत अर्ज आत्तापर्यंत केले गेलेले आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 185 RTE स्कूल्स आहेत आणि 1651 व्हॅकन्सीज आणि 3134 इतके ॲप्लिकेशन्स आत्तापर्यंत मिळालेले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 541 इतक्या स्कूल्स या RTE अंतर्गत येतात, 4911 व्हॅकन्सीजसाठी 12799 त्या ठिकाणी अर्ज आत्तापर्यंत केले गेलेले आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी 112 ज्या आहेत त्या स्कूल्स RTE अंतर्गत येतात, 1286 व्हॅकन्सीजसाठी 1872 इतके जे आहेत ते अर्ज आत्तापर्यंत केले गेलेले आहेत. त्यानंतर जे आहे ते धुळे जिल्ह्यासाठी या ठिकाणी 99 स्कूल्स या RTE अंतर्गत येतात आणि 1307 ज्या आहेत व्हॅकन्सीज त्या ठिकाणी आहेत आणि 2437 इतके अर्ज आत्तापर्यंत त्या ठिकाणी जे आहे ते केल्या गेलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर जे पुढचे जिल्हे आहेत त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 64 स्कूल जे आहेत ते RTE अंतर्गत येतात, 544 व्हॅकन्सीज आहेत आणि 725 जे आहे ते अर्ज आत्तापर्यंत केले गेलेले आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये 126 ज्या आहेत त्या RTE स्कूल्स आहेत, 1069 इतक्या व्हॅकन्सीजसाठी आत्तापर्यंत 2533 इतके ॲप्लिकेशन्स आलेले आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 80 ज्या स्कूल्स आहेत त्या RTE अंतर्गत येतात आणि 893 व्हॅकन्सीज आणि 1448 म्हणजे 1448 आत्तापर्यंत ॲप्लिकेशन्स केल्या गेलेले आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये 553 स्कूल्स आहेत RTEच्या,
आणि 3,379 जे आहे ते वॅकन्सीज आहेत आणि 6,624 इतके टोटल ॲप्लिकेशन्स त्या ठिकाणी केले गेलेले आहे. जालना जिल्ह्यामध्ये 885 RT स्कूल्स आहेत. RTच्या व्हॅकन्सीज ज्या आहेत त्या ठिकाणी जालन्यामध्ये 2,602 आणि जे ॲप्लिकेशन्स आहेत ते 3,690 आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 314 स्कूल्स RT अंतर्गत आहेत. 3,358 वॅकन्सीज आहेत आणि 3,202 ज्या आहेत त्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स आत्तापर्यंत केले गेलेले आहेत. त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये 207 जे आहे ते RT स्कूल्स आहेत. 2,343 वॅकन्सीज आहेत आणि 4,864 ॲप्लिकेशन्स आत्तापर्यंत केले गेलेले आहे. मुंबई जिल्ह्यामध्ये 252 मुंबईमध्ये 252 स्कूल RT अंतर्गत येतात. त्या ठिकाणी 4,558 वॅकन्सीज आहेत आणि ह्या वॅकन्सीजसाठी 7,832 जे आहेत ते ॲप्लिकेशन्स केले गेलेले आहेत. त्यानंतर मुंबईमध्ये 73 जे आहेत त्या स्कूल्स RT अंतर्गत येतात. मुंबई शहरामध्ये असू शकते, हे मुंबई जिल्ह्याचं आहे आणि मुंबई शहरामध्ये 73 ज्या स्कूल्स आहे RT अंतर्गत आहेत. 1,472 वॅकन्सीज आहेत. पण या ठिकाणी आपल्याला त्याचं स्टेटस आपल्याला साईटवरती बघायला मिळत नाही की किती ॲप्लिकेशन्स आत्तापर्यंत केले गेलेले आहे. त्यानंतर नागपूरमध्ये जे आहे 642 ज्या स्कूल्स आहेत त्या RT अंतर्गत येतात आणि 7,081 तिथे वॅकन्सी असून 17,608 आत्तापर्यंत ॲप्लिकेशन्स त्या ठिकाणी केल्या गेलेले आहेत. त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा आपण बघू शकतो की नांदेड जिल्ह्यामध्ये 231 स्कूल्स RT अंतर्गत येतात. 2,803 ज्या आहेत त्या वॅकन्सीज आहेत आणि 6,938 ॲप्लिकेशन्स केले गेलेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 42 स्कूल्स आहेत. वॅकन्सीज ज्या आहेत ते 358 आहेत आणि ॲप्लिकेशन्स 597 करण्यात आलेले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बघू शकता की 394 स्कूल्स RT अंतर्गत येतात. वॅकन्सीज 5,673 आहेत आणि त्या मानाने ॲप्लिकेशन्स जे आहेत अर्ज जे आहेत ते 11,468 आत्तापर्यंत करण्यात आलेले आहे. पालघर जिल्ह्यामध्ये 268 स्कूल्स आहेत आणि 5,685 ज्या वॅकन्सीज आहेत त्यांच्यासाठी 4,211 म्हणजे पालघरमध्ये तुलनेने आत्तापर्यंत कमी आपल्याला या ठिकाणी अर्ज जे आहेत ते बघायला मिळत आहे. परभणी जिल्ह्यामध्ये तर जे कोणी पालघर जिल्ह्यामध्ये असेल त्यांनी ॲप्लिकेशन करायला हरकत नाही. परभणी जिल्ह्यामध्ये जे आहे ते 181 स्कूल्स आहेत. 1,554 वॅकन्सीज आहेत आणि 2,759 जे आहेत ते टोटल ॲप्लिकेशन्स आत्तापर्यंत प्राप्त झालेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 914 स्कूल्स आहेत. त्या ठिकाणी 17,994 वॅकन्सीज आहेत आणि 40,501 म्हणजे जास्तीत जास्त ॲप्लिकेशन्स पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 270 स्कूल्स आहेत आणि 4,784 ज्या आहेत त्या वॅकन्सीजसाठी 7,007 ॲप्लिकेशन्स आत्तापर्यंत केल्या गेलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 92 स्कूल्स आहेत. 804 वॅकन्सीज आहेत आणि 640 टोटल ॲप्लिकेशन्स करण्यात आलेले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 212 स्कूल RT अंतर्गत आहेत. 2,152 वॅकन्सीजसाठी 2,092 ज्या आहेत त्या ॲप्लिकेशन्स आत्तापर्यंत झालेले आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 217 जे आहेत स्कूल्स आहेत आणि वॅकन्सीज जे आहेत ते 2,134 असून 3,490 जे आहे ते आत्तापर्यंत ॲप्लिकेशन करण्यात आलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आहे ते 16 स्कूल्स आहेत. 271 वॅकन्सीज आहेत आणि 68 ॲप्लिकेशन्स फक्त आत्तापर्यंत या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 286 स्कूल्स आहेत. 2,947 वॅकन्सीज आहेत आणि 3,975 ॲप्लिकेशन्स मिळालेले आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये 615 स्कूल्स आहेत. 11,754 वॅकन्सीज आहेत आणि 19,727 अर्ज आत्तापर्यंत करण्यात आलेले आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये 113 स्कूल्स आहेत. 1,390 वॅकन्सीज आहेत आणि 2,849 जे आहेत ते ॲप्लिकेशन्स आत्तापर्यंत मिळालेले आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये 95 स्कूल्स आहेत. 1,007 वॅकन्सीज आणि 1,731 जे आहेत ते ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 201 स्कूल्स आहेत. 2,222 वॅकन्सीज आणि 3,756 जे आहेत ते आत्तापर्यंत अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की या ठिकाणी सर्व जिल्ह्यावाईज आपण किती RT स्कूल्स आहेत
किती वॅकन्सीज आहेत आणि किती ॲप्लिकेशन्स प्राप्त झालेले आहे तेही आपण बघितलं. आणि या ठिकाणी आपण हेही बघू शकतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये टोटल स्कूल्स किती आहे तर 8,697 ज्या आहेत त्या टोटल स्कूल्स आहेत. आणि एकूण व्हॅकन्सी ज्या आहेत त्या 1,14,716 असून आत्तापर्यंत ह्या वॅकन्सीसाठी 2,07,276 जे आहेत ते अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आत्तापर्यंत जे आहे ते RTचे किती स्कूल्स आहेत, किती व्हॅकन्सीज आहेत आणि किती अर्ज जिल्हानिहाय प्राप्त झालेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जर दिलेली माहिती आपल्यासाठी माहितीपूर्ण असेल, महत्त्वाची, उपयोगी पडणारी असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या काळात RTमध्ये जे काही अपडेट्स होणार आहेत, जे काही बदल होणार आहेत त्याची इत्थंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. सो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.